सरांचा परिचय करून देतो. मला सर आहेत संजयजी सोनवणे, क्राईम ब्रांच, म्हणजे जे आपले SP ऑफिसला एक ब्रांच असते, गुन्हे शाखा म्हणतात त्याला, क्राईम ब्रांच. तर सर क्राईम ब्रांचचे आहेत आणि जागृतीपर कार्य करत असतात. म्हणजे क्राईम सांभाळून, गुन्हेगारी सांभाळून, गुन्हेगारांना सांभाळून आणि नंतर सामाजिक कार्यामध्ये पण ते अग्रेसर आहेत. त्यामुळे त्यांची आमची थोडी रास चांगली जमते आणि हे प्रशिक्षण चालू आहे असं त्यांना सांगितल्यानंतर सरांनी काहीतरी मार्गदर्शन तुम्हाला झालं पाहिजे महिलांना, मुलींना. त्यामुळं त्यांनी आज त्यांच्या व्यस्ततेमधून थोडा वेळ काढून आपल्याकडे ते आलेले आहेत. पुढचं मार्गदर्शन सर करतील. मॅडमला त्यांना दिलेले आहेत, बाकी त्यांना बसले बसले मागे सारखं एक महिनी गिनी असतील तर एकच घ्या, कारण की कमी पुस्तकात आपल्याला. त्याच्यामध्ये दुसरं पुस्तक आलेलं ते माझ्याकडे देऊन टाका. हां जर दीदी तुम्ही बहिणी असाल तर एकच ठेवा तुमच्याकडे. तेवढेच आहे. हां एक घर में एक ही बुक रखो. हां पाठीमागे जाऊ द्या लेडीजला. दीदी पाठीमागे द्या. चला इकडे लक्ष द्या. कसं आहे प्रशिक्षण मला नाही. कसं वाटतं सरांचं प्रशिक्षण? बहुत अच्छा है. क्या क्या सीखने मिला? अगर एखादी चीज़ अपने को आती है तो कॉन्फिडेंस बढ़ता है. बराबर है ना. अभी आपको लाठी आ रही है तो आपको लगता है कि हम एक दो जनों को इजी मार सकते. बराबर है. इसके पहले कॉन्फिडेंस था ऐसा? अभी आ गया ना. एक बार सर के लिए ताली बजाओ. ऐसे दुनिया में कुछ लोग ऐसे होते हैं कि जो अपने दिल से विदाउट बेनिफिट जो कार्य करते हैं, उनमें से हमारे जगदीश सर है, हमारे साथ कार्य करते हो. सर आपके लिए 4 लाइन छोटी सी. लफ्ज़ों में पहले से तराबत आया नहीं करती और खतों में पहले से मोहब्बत लिखाया नहीं करती. और जो लूटते ऐसे लोगों की दुआएं उन बच्चों पर मुसीबत आया नहीं करती. उन बच्चों पर यांचं जे ज्ञान आहे, यांचं जे कौशल्य आहे ते तुमच्या सुरक्षेसाठी. आणि सुरक्षा म्हणजे असं नाही की तुम्हाला लाठी आली की लगे संजय सोनवणेसारखा एखादा भेटला की आपण पळत जाऊन लाठी आणून मारू, असं आहे का? माझ्यासारखा एखादा आला लाठी घेऊन मारायचं का? आमच्या शाळेच्या टायमाला व्हॉट इज करेज म्हणून एक धडा होता. तर त्याच्यामध्ये सरांनी वेगळी स्टोरी सांगितली की एखादा बलाढ्य माणूस आला की त्याला जाऊन भिडायचं का? नाही. कधी कधी पळून जाणं हा पण धैर्याचा एक भाग असतो. तुम्ही कार्य कशा पद्धतीने करता, परिस्थिती कशी आहे, त्या परिस्थितीला जाण ठेवून जाऊन भिडायचं आहे का पळून जायचं. कधी कधी 4-5 जण मारायला आले त्याला जाऊन बोलण्यापेक्षा आता मला शाळेमध्ये गेल्याच्यानंतर मला मुलींनी एका उदाहरण विचारलं की सर म्हणे मी तुमची मुलगी आहे. मॅडम लोकांना माहीत आहे. सर म्हणे मी मुलगी आहे. समजा उदाहरण एखाद्या याच्यातले दीदीने प्रश्न विचारला, सर मी तुमची मुलगी आहे, तुम्ही पोलीस आहात, तुम्ही त्या क्रिमिनलला मारू शकतात, सगळं होऊ शकतात, पण मी अननोन अशा ठिकाणी की जिथून माझ्या 1 किलोमीटर कोणीच नाही, चुकून माझ्यावर तशी परिस्थिती आली. परिस्थिती असताना एक मुलगा माझा पाठलाग करतोय, त्याच्या हातामध्ये ॲसिडची बॉटल आहे, एका हातात चाकू आहे आणि तो मला प्रपोज करतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू जर नाही मानली तर मी ॲसिडची बॉटल तुझ्या तोंडावर फेकणार. काय म्हणतोय? माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी 2 वर्षापासून तुझा पाठलाग करतोय आणि तू जर मला नाही म्हणाली तर मी ॲसिडची बॉटल फेकणार, असं उत्तर देतोय. तर तुम्ही ॲज अ पॅरेंट्स, पोलीस सोडून द्या म्हणे, तुम्ही ॲज अ पॅरेंट्स काय उत्तर देणार? तर मी तिला सांगितलं बाळा तू त्याला आय लव्ह यू टू म्हणून. तर तिला राग आला. नाही म्हणे असं कसं? बाळा म्हणलं मला तू प्रिय आहेस, तो क्षण टाळायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. ती परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीला मात करायचं. जर तुम्हाला जर ॲसिड अटॅक झाला, ॲसिड अटॅक झाल्याच्या नंतरची जी परिस्थिती आहे, तुमचा चेहरा खराब होणार, कदाचित तुम्ही हयात पण नाही राहणार, जिवंत पण नाही राहणार. त्याच्यासाठी ती परिस्थिती आहे. परिस्थितीला मात करण्यासाठी तुम्ही त्याच्याशी 5-10 मिनटं बोला, त्याचा राग शांत करा. राग शांत झाल्याच्या नंतर तुम्हाला जी ॲक्शन घ्यायची. आता उदाहरणार्थ तो हातात घेतो, हो म्हण नाही तर नाही म्हण. नाही रे काय अकाउंटाचे मला नाही आवडते, गेलं. बरोबर आहे की नाही? साधी गोष्ट आहे ना. हां नाही तर मला अरे तू डॉक्टर तोंडाचं मी तुला कधी बघितलंच नाही, काय नाही, आणि तू हे कसं काय? असं नाही. परिस्थिती तर त्या परिस्थितीला आहे बाबा, ठीक आहे, मला विचार करायला काही वेळ दे, निश्चित मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. मी तुला एवढ्या दिवसापासून बघते, परंतु मी त्या नजरेने बघितली जे काही तुम्हाला परिस्थिती जाण ठेवते. फक्त त्या परिस्थितीतून वाचायचं कसं.
महिलाला आणि मुलींना दैवी शक्ती असते की कोण माणूस कसा आहे त्याला हे करायचं. तुम्हाला एक ऑटोमॅटिक येऊन जातं, तर त्या क्षणाला तुम्ही साजेसं असं उत्तर द्यायचं आणि तिथून बाजूला द्यायचं. जसं सुरक्षित ठिकाणी गेलं तसं एक तर पोलीस स्टेशन गाठायचं, नाही तर आपल्या घरच्यांना बोलवायचं, त्याची कारवाई करायची. मग बघूया, मग त्याला चपलाने काय कशाने मारायचं, मग आपल्याला आता दानपट्टा चालू झालेला आहे, बरोबर आहे की नाही. अशा परिस्थितीला योग्य असं उत्तर देण्याची गरज आहे, बरोबर आहे. असे वेगवेगळे प्रसंग येतात तुम्हाला. आता छोट्याल्या मुली ज्या आहेत शाळेमध्ये गेल्याच्या नंतर बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्हाला आता आपल्या इथं नाही आहे जालन्यामध्ये, परंतु काही ठिकाणी किडनॅपिंगचे प्रकार आहे. तर तुम्हाला एखाद्या दिवस काय होतं, एखादी महिला आहे, एखादा ओळखीचा माणूस आहे, आजूबाजूचा शेजारचा माणूस आहे, ज्या वेळेला तुम्ही शाळेमधून बाहेर निघता तो तुमचे आईवडील नाही येणार, हे एखाद्याला माहीत असतं की आईवडील आज कुठंतरी बाहेर गेलेले आणि घ्यायला दुसरं कोणतरी जाणार आहे. सांगितलेलं समजा मला किंवा जगदीश सरांना सांगितलेलं घेऊन या, परंतु मी त्या ठिकाणी होतो, मी ऐकलंय जगदीश सर समजा 12 वाजता शाळा सुटणार आहे, जगदीश सर शार्प 12ला येणार, मी 11:45 घ्यायला येणार, समजा मी क्रीम बरोबर. तर त्यावेळेला मला तुमच्याबद्दल सगळं माहिती असणार, असं असं नाव आहे आणि तिथे घेऊन जायचं, मी तिथं जाणार. परंतु तुम्हाला ज्या वेळेला आईवडील तुमच्या शाळेमध्ये घ्यायला येणार नाही, तर कोण घ्यायला येणार हे तुम्हाला सकाळीच माहीत पाहिजे. दुसरा एक प्रकार, घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या वडिलांना शाळेमध्ये म्हणजे त्या मॅडमला किंवा त्या मावशीच्या बाहेरच्या असत्या की माझ्या वडिलांना संजय सरांनाच पाठवलं आहे का घ्यायला, बरोबर, त्यांनाच पाठवलं आहे का, त्याची खात्री करायची. काही नाही, 30 सेकंदाचा कॉल असतो. मॅडम किती गडबडीत असल्या त्यांच्याकडे खूप मोठे मुलं असतात, त्या मुलांना त्यांना म्हणजे घरी पोहोचवायचं असतं, परंतु ते 30 सेकंद तुमच्या लाईफ घडवणारे असते आणि बरबाद करणारे देखील असते. तर अशा वेळेला तुम्ही स्वतः लक्षात ठेवायचं की तुम्हाला कोण घ्यायला येणार आणि त्या गोष्टीची माहिती पाहिजे. मग ती लेडीज का सांग, लेडीज जरी दुसरी घ्यायला आली, तुमची मम्मी नाही आली, काही नाही आली, कारण की असा प्रकार कोणीही करू शकतो. तर त्याच्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सगळ्यांनी, मोठ्याले असो छोट्याले असो, एखाद्या दिवस समजा महिला आहेत, तर महिलाला समजा एखादा पुरुष घ्यायला आला, ओळखीचा आहे, अननोन ठिकाणी घेऊन जायचं, बाबा मी तुम्हाला तिथं सोडतो, परिचयाचा आहे, तर त्यावेळेला देखील तुम्ही काळजी घ्यायची. 112 नंबर लक्षात ठेवायचा महिलांनी. 112ला असा फोन जरी लावला की तो तात्काळ 10 मिनिटामध्ये महिलांना तर 7 मिनिटात मदत भेटते. किती मिनिटात? महाराष्ट्र नाही, ऑल इंडियामधली 112 डायल 112 म्हणून जी सेवा आहे ती ऑल इंडियातली आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातलं जे पहिलं पोलीस स्टेशन आहे, जवळून तितक्या जवळ जो व्यक्ती आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचतो 112ला फोन केल्याच्यानंतर. असं नाही करायचं की माझ्या भावाने मला मारलं सर मी पोलीसवाल्याला बोलतो, बरोबर. 112चा योग्य वापर करायचा. पाठीमागं असेच 112चा गैरवापर केला, एकदम दारू प्याला सर म्हणजे मला दारू चढली, मला तिथे नेऊन सोडायचं, असे कॉल रिअलमध्ये आढळलेले आहेत. म्हणजे काही जण दुरुपयोग पण करते, अशा व्यक्तीवरती आम्ही गुन्हा दाखल करतो, बरोबर आहे. दुसरा एक मुद्दा सोशल मीडियाचा. सोशल मीडियाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही आता आहात, तुम्ही वडिलांचे मोबाईल, आईचे मोबाईल हातात घेता, मोबाईल हातात घेतल्याच्या नंतर त्याचा दुरुपयोग जास्त करता. एक तर रील्स बघत बसता, नाही तर नको त्या ठिकाणी जाता आणि एखाद्या चुकीच्या लिंकला क्लिक करता. सगळ्यात महत्त्वाचं मोबाईलपासून दूर राहा. तुम्ही इथं जेवढा वेळ घाला, ग्राउंडमध्ये आता सुट्ट्या आहेत, तर सुट्ट्यामध्ये अजून काही प्रशिक्षण वाढवता येत असलं तर निश्चित वाढवा. याच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या आहेत की तुम्ही अजून काहीतरी शिका, म्हणजे तुम्हाला निश्चित ह्या गोष्टीचा फायदा होईल. आणि मोबाईलने काय होणार, दुसऱ्याचे पैसे वाढतात, बरोबर आहे. मी सोशल मीडियावर आहे, माझे 39,40,000 फॉलोअर्स आहेत, परंतु सोशल मीडिया ही लिमिटेड वेळेपर्यंत ठेवा. एखादं अचिव्हमेंट केल्याच्यानंतर तुम्ही यशस्वी झाल्याच्यानंतर तुम्ही करा, परंतु त्याच्या अगोदर तुम्ही सोशल मीडिया जर वापरता तर ते चुकीचं आहे, शार्प चुकीचं आहे, बरोबर आहे. ठरवून घ्या, थोडा वेळ मोबाईल बघायचा आहे. मोबाईलमध्ये बघत असताना पण आता तुम्ही मॅडम लोक आहे तर त्याच्यामध्ये चाइल्ड यूट्यूब ठेवून टाका, ज्याच्यामध्ये फ्रॉडचं काहीच येत नाही. आणि त्याच्यामध्ये सेफ साईड म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यामध्ये गेल्याच्यानंतर तर त्याच्यामध्ये चुकीचं एकही व्हिडिओ येतो, जर तुम्ही त्याला क्लिक केलं तर तुम्ही बळजबरी जरी शोधायचं केलं तर फिल्टर शब्द राहतो, तर फिल्टरला क्लिक केलं तर तुम्हाला जे मुलांना गरजेचे व्हिडिओ आहेत तेच येतं. त्याच्यामध्ये ऑप्शन पण येतं तुमच्या मुलांचा एज ग्रुप काय, तर तशी सेटिंग तुम्ही निश्चित करून ठेवा. दुसरा एक प्रकार आहे की बऱ्याच मॅडम लोकांचा फोन येतो की सर माझा व्हॉट्सअप हॅक झालं आहे किंवा माझ्यावर कोणतरी नजर ठेवून आहे आणि माझ्या जे मैत्रिणीला गप्पा मारलेल्या किंवा माझ्या प्रायव्हेट काही गोष्टी आहेत ते बाहेर लीक होते. कसं काय होतं माहिती, तो व्हॉट्सअपचे 3 डॉट आहे, त्या 3 डॉटमध्ये क्लिक केल्यानंतर 3 नंबरचं ऑप्शन असतं लिंक डिवाइस शब्द. काय नाव आहे, लिंक डिवाइस. त्याला क्लिक केलं तर तुम्हाला कळून जातं की तुमचं व्हॉट्सअप हॅक आहे किंवा नाही. हॅक असलं जर तुम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे तर त्याला डिलीट नका करू. जर डिलीट करायचं तात्पुरतं तर त्याला लगेच लॉगआउट करायचा, म्हणजे समोरच्या व्यक्तीचा व्हॉट्सअप जे तुमचं हॅक केलेलं आहे ते डिलीट होऊन जातं. एखाद दिवस काय होऊन जातं, तुम्ही चुकीची लिंक क्लिक केली असली तर ते पण डिलीट पण नाही होत.
मग अशा वेळेला काय करायचं, तुम्ही फाईल मॅनेजरमध्ये जायचं. कशामध्ये जायचं? फाईल मॅनेजरमध्ये जायचं. फाईल मॅनेजरमध्ये गेल्याच्यानंतर APK ॲप्स म्हणून असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये चुकीचे ॲप आहेत ते तुम्हाला तिथे दिसून जाते. मग ते ॲप डिलीट करायचं. एमर्जन्सी तुमचं हॅक झालेलं असेल तर ईमेल ID डिलीट करून टाका. ईमेल ID डिलीट करायचा. DP ठेवायचा नाही तुमचा. DP ठेवला तर तुमच्या फोटोचा आता हे आहे, कारण AIचा जमाना आहे. तुमच्या फोटोचा गैरवापर तुमचा चेहरा जरी भेटला तर ते बॉडी दुसरी लावून तुमच्यासोबत काहीतरी असलेली वगैरे व्हिडिओ किंवा फोटो बनवून तुम्हाला फसवू शकतात. त्याच्यासाठी काळजी घ्यायची. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असताना सगळ्यात महत्त्वाचं 2 टाइम व्हेरिफिकेशन ठेवायचं. एकदम स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायचा, जो तुमचा गाडीचा नंबर नाही पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर नाही पाहिजे, तुमची जन्मतारीख नाही पाहिजे. कारण की ऑलरेडी आपण त्याच्यात अपलोड केलेले असते, बरोबर आहे. त्याच्यासाठी क्वेश्चन मार्क @ असे ह्या वस्तू म्हणजे काय म्हणतात चिन्हाचा वापर करून स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायचा, जो तुमचा वाढदिवस नाही पाहिजे, मोबाईल नंबर पण नाही पाहिजे, बरोबर. गाडीचा नंबर तर बिलकुल नाही.